आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन NH48 वरील निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात कडक कारवाईची आमदार शशिकला जोल्ले यांची मागणी। दिनांक 28 जुलै रोजी निपाणी येथील गांधी हॉस्पिटल जवळ नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या रिटेरिंग व्हॉल्व्हचा काही भाग कोसळून आतील माती बाहेर उघडी पडल्याची गंभीर घटना घडली। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बेळगाव कोल्हापूर सहापदरी राष्ट्रीय महामार्ग NH48 अंतर्गत होनगा ते कोगनोळी या टप्प्यात सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। या घटनेची गांभीर्याने दखल घेत निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली। तसेच या मार्गावरील रस्त्याच्या पृष्ठभागासह एकूणच कामाच्या गुणवत्तेबाबत सविस्तर चर्चा करून संबंधित कंत्राटदार व निष्काळजी अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी नितीन गडकरी यांनी हा विषय अत्यंत गंभीरतेने घेत तात्काळ संबंधित कंत्राटदाराशी दूरध्वनीवर संपर्क साधला। निकृष्ट दर्जाचे काम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत भविष्यात अशा प्रकारची त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला 3 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल असं त्यांनी बजावले। तसेच कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले। गडकरी यांनी या महामार्गावरील कामाच्या गुणवत्तेवर स्वतः लक्ष ठेवून नियमित आढावा घेतला जाईल अशी ग्वाही दिली। प्रवासी व सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व अडथळामुक्त प्रवास मिळावा यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी माजी खासदार तथा बेळगावी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले तसेच माजी खासदार उमेश जाधव आदी उपस्थित होते। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।